मंडळी, एक विमान उड्डाण घेतं. काही मिनिटातच भीषण स्फोट होतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव कायमचं काळाच्या पडद्याआड जातं. सुरुवातीला हा अपघात असल्याचं सांगितलं जातं. पण दिवसांदिवस काही प्रश्न उभे राहतात. ब्लॅक बॉक्सचं काय झालं? इतकं इंधन का भरलं गेलं होतं? आणि आता स्वतः कुटुंबातील सदस्यांची चौकशीची मागणी करत आहे. तर या प्रकरणात नेमकं सत्य काय आहे? राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. पण या दुर्दैवी घटनेतील आता एक नवं वळण, एक गंभीर वळण मिळालं आहे. अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी या अपघाताच्या चौकशीबाबत अत्यंत मोठी आणि ठाम मागणी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, की ज्या व्ही-एस-आर कंपनीच्या विमानाने हा अपघात झाला, त्या कंपनीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी. जोपर्यंत संपूर्ण निष्पक्षीय चौकशी होत नाही, तोपर्यंत त्या कंपनीला उड्डाणाची परवानगी देऊ नये. पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर केलेली पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे. ते म्हणाले, की ब्लॅक बॉक्स इतक्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. कारण विमान अपघाताच्या तपासात ब्लॅक बॉक्स हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जात होता. त्यानंतर विमानातील शेवटच्या क्षणाचे संभाषण, तांत्रिक बिघाड, पायलटचे निर्णय सगळे स्पष्ट होत असते. मग तो पूर्णपणे नष्ट कसा झाला, की तो नष्ट झाला असं सांगितलं जातंय. याच दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी दावा केला आहे, की हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो. त्यांच्या म्हणण्यानुसार विमानात आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन भरलं गेलं होतं. मुंबईहून बारामतीसारख्या तुलनेने लहान अंतराच्या प्रवासासाठी इतकं इंधन भरण्याची गरज काय होती? रोहित पवार यांनी तांत्रिक मुद्दे मांडत सांगितलं, की विमानाच्या शेवटच्या भागात अतिरिक्त इंधन टाकी बसवली होती. त्यांच्या मागच्या ब्लॅक बॉक्स असतो. जर त्या भागात आधी स्फोट झाला असेल, तर ब्लॅक बॉक्स नष्ट होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आधी इंधनाच्या कॅनलला आग लागली आणि नंतर पंख्यामधील इंधनांना पेट घेतला, असा त्यांचा दावा आहे. त्याशिवाय याशिवाय त्यांनी फ्लाइट प्लॅनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला. नियमानुसार कोणत्याही उड्डाणासाठी मूळ विमानतळासोबत एक पर्यायी विमानतळ नमूद करावा लागतो. त्या दिवशी बारामतीमध्ये दृश्य मान्यता केवळ 3000 मीटर होती, तर लँडिंगसाठी किमान 5000 मीटर दृश्य मान्यता आवश्यक असते. मग अशा परिस्थितीत उड्डाण का करण्यात आलं? आणि कमी दृश्यमानता असताना लँडिंगचा प्रयत्न का झाला? रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. तपासायला मुद्दाम उशीर का केला जातोय? तसंच व्ही-एस-आर व्हेंचर कंपनीकडून नवीन कागदपत्र तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तपास करताना फक्त कागदपत्रावर विसंबून न राहता ईमेल्स, डिजिटल डाटा आणि सीसीटीव्ही फुटेज याचा आधार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे आता या प्रकरणात केवळ अपघातापुरता मर्यादित राहिलेला नाही. हा तांत्रिक बिघाड होता का? की पायलटची चूक होती का? की खरोखरच एखादा मोठा कट रचला गेला होता? विशेष म्हणजे कुटुंबातील सदस्यांनीच पारदर्शक चौकशीची मागणी केल्यामुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेलाही या घटनेचं सत्य जाणून घेण्याची अधिकार आहेत. कारण हा केवळ एका नेत्याचा मृत्यू नाही, तर राज्याच्या राजकारणातला हादरून टाकणारी घटना आहे. आज परिस्थिती अशी आहे, की एका बाजूला अधिकृत तपास सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला संशयाचे ढग अधिक गडद होत चालले आहे. ब्लॅक बॉक्सचा मुद्दा, अतिरिक्त इंधनाचा प्रश्न, कमी दृश्यमान्यता, उड्डाण आणि कंपनीच्या कामकाजावर उपस्थित झालेला प्रश्न, या सगळ्यांमुळे ही दुर्घटना अधिक गूढ बनली आहे. आता सर्वांचे डोळे चौकशी अहवालाकडे लागले आहेत. पवार यांनी मागणी केलेली निष्पक्ष चौकशी कधी सुरू होणार? व्ही-एस-आर कंपनीवर तात्पुरती बंदी घातली जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, हा अपघात होता की घातपात? तुम्हाला काय वाटतं, हा अपघात होता की घातपात? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल
तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.